तर आज काय करायचंय? आज सोया चिली करायची ये. तर इथे ते सॉस आतपर्यंत त्याला लागावा म्हणून माझी ही बहीण आणि माझी मम्मा इथे त्याला चिरून घेते आहे. आणि तोपर्यंत मी काय काय तयारी केली ते बघूया. तर मी ह्या भाज्या चिरलेल्या आहेत. तर मी भाज्यांमध्ये कांदा, शिमला मिरची आणि हा खाली जो आहे तो कोबी आहे. आणि इकडे मी शेजवान तंदुरी मेयोनीज, आपलं व्हाईटवालं मेयोनीज, चिली सॉस असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि सोया सॉस असे सगळे सॉस जे आहेत ते मी मिक्स करून घेतलेले आहेत. आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे ज्याच्यात आपण सोया चंक्स जे आहेत ते आपण बॉईल करणार आहोत. तर इथे मी हे जे पाणी घेतलं होतं आपण पातेल्यात त्याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस आणि मीठ मिक्स करून घेणार आहे. तर प्लीज बॅकग्राऊंडला जे आवाज येत आहे त्याच्याकडे इग्नोर करा. आपण हे जे पाणी, सोया सॉस आणि मीठ मिक्स करून घेतलं होतं ते मी इथे उकळायला ठेवलं आहे. आणि उकळल्यानंतर ह्याच्यात आपले सोया चंक्स घालणार आहोत आपण. तर आपलं हे सोया चंक्स जे आहेत ते शिजेपर्यंत आपण इथे भाज्या फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मी अशा भाज्या घेतल्या होत्या आपण त्या याच्यामध्ये टाकते आहे आता. तर इथे आपल्याला भाज्या प्रॉपर शिजवून नाही घ्यायच्या, फक्त 2 मिनिटं टॉस करायच्या आहेत. तर हे जे सोया चंक्स आहेत ते आपण ह्या पाण्यात टाकून घेऊया. पाण्याला उकळी आलेली आहे. ते भाज्या आपल्या चांगल्या टॉस झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये मीठ, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकणार आहोत. म्हणजे सॉस येणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे आपण ॲडिशनल मसाले टाकणार नाही आहोत. मीठ, चिली फ्लेक्स थोडंसंच घालते कारण आपण त्याच्या सॉसमध्ये शेजवान सॉस आणि चिली सॉस जास्त घेतलेला आहे म्हणून. आपले जे सोया चंक्स आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत. तर आता ते फक्त ड्रेन करायचं आहे त्यातलं पाणी. तर इथे मी त्याची तयारी केलेली आहे. म्हणून आता आहे ना, आपण काय करूया, सोयाला तशी स्वतःची अशी चव नसते. हे पाणी ना मी थोडस प्रेस करून पाणी सगळं काढून टाकले त्यातला. आता याच्यावरच आपण थोडेस मीठ आणि चिली फ्लेक्स घालून घेऊ. बस थोडंसंच घालायचं कारण ऑलरेडी आपण भाज्यांमध्ये पण घातलंय, सॉसमध्ये पण आहे. हे फक्त थोडं बस थोडं चिली फ्लेक्स पण चालेल. आणि थोडीशी तिला सर्दी झाल्यामुळे आवाज असा येतो आहे, त्याबद्दल खरंच सॉरी. आता हे छान कोट झालंय. आता पुढचं सगळं आकांक्षा करणार आहे. मी फक्त तिला थोडीशी मदत केली आहे. माझी बहीण पण मला मदत करणार आहे. आता पुढची स्टेप आहे, याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवर थोडंसं भुरभुरायचं आहे बरं का, जास्त नाही टाकायचं. आता याला
माझ्या बहिणीला सोया सॅलेड कसं लागतं ते बघायचं आहे, त्यामुळे सगळ्यात पहिले थोडंसं आपण रेसिपीत व्हेरिएशन करूया आता. सगळ्यात पहिले आपण सोया टाकणार आहोत त्याच्यात आणि मग सॉस टाकणार आहोत. तिने टेस्ट केल्यानंतर कॉर्नफ्लॉवर मी सोया चंक्समध्ये अगदी 1 चमचा टाकलं होतं, त्यामुळे मे बी तुम्हाला ते कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग दिसत नसेल, पण आपण कॉर्नफ्लॉवरनी सुद्धा त्याला कोट केलेलं आहे. ही माझी लाडकी बहीण मला केव्हाची बोलत होती की त्याच्यामध्ये सॉस टाकायची घाई नको करूस, तर त्याचं कारण मला आत्ता कळलंय की तिला सोया सॅलेड कसं लागतं हे टेस्ट करायचं आहे. हे एक व्हेरिएशन आहे. इथे फक्त असं झालेलं आहे की आमचा सोया चिली करण्याचा प्लॅन आहे, त्यामुळे भाज्या कमी आणि सोया चंक्स जास्त